आई राजाचा उदो 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 उदो, आई एकविरा देवीचा उदो 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 उदो, सप्तशृंगी मातेचा उदो 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 उदो. नमस्कार फ्रेंड्स, आज आपण आलोय खानदेशच्या श्रद्धास्थान आणि धुळे शहराचं ग्रामदैवत असलेल्या आई एकविरा देवीच्या दरबारात. चैत्र उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी इथे भरते भव्य यात्रा, जिथे लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने आईच्या चरणी नतमस्तक व्हायला येतात. चला तर या निमित्ताने जाणून घेऊया एकविरा देवीचा महिमा आणि अनुभव घेऊया या प्रसिद्ध यात्रेच्या उत्साहाचा. महाराष्ट्रातील प्रमुख 3.5 शक्तिपीठानंतर धुळ्यातील एकविरा मातेच्या या मंदिराला 5वे शक्तिपीठ म्हणून विशेष मान दिला जातो. पांझरा नदीच्या पावन तीरावर वसलेले आदिमाया एकविरा देवीचे हे जागृत देवस्थान. असं म्हणतात, सुमारे 400 ते 500 वर्षापूर्वी पांडवांनी वनवासात असताना हे मंदिर बांधलेले आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून पूर्वाभिमुख आहे. सर्वप्रथम या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी सन 1967 मध्ये केला होता. त्यावेळी त्यांनी बांधलेली बारव म्हणजेच पायविहीर आजही या मंदिराचे खास वैशिष्ट्य मानले जाते. यानंतर वेळोवेळी मंदिराचे सुशोभीकरण होतच राहिले आणि या वर्षीचं खास वैशिष्ट्य म्हणजे मंदिरासमोर दक्षिण भारतीय पद्धतीने बांधलेले भव्य गोपुरम. या 90 फूट उंच प्रवेशद्वारावर 90 विविध देवदेवतांच्या मूर्ती साकारलेल्या आहेत. मंदिराबाहेरील अष्टभुजा रूपातील 9 देवींची 9 रूपे पाहताना मन अतिशय प्रसन्न होऊन जाते. खरं तर यामुळेच मंदिराचे सौंदर्य अधिकच खुललेले आहे. देवी एकविरा ही भगवान परशुरामांची माता रेणुका देवीचे रूप मानले जाते. म्हणूनच या मंदिरात रेणुका माता आणि एकविरा माता अशा दोनही मूर्ती एकत्र पाहता येतात. श्री एकविरा देवीची ही मूर्ती स्वयंभू अष्टभुजा शेंदूर लेपन असून पद्मासनी आहे. देवी एकविरा आईच्या मूर्तीकडे पाहताना मन अतिशय प्रसन्न आणि भावुक होऊन जाते. मंदिर परिसरात शीतला माता, विठ्ठल रुक्मिणी, महालक्ष्मी, महादेव अशा विविध देवांची छोटी छोटी मंदिरे देखील आहेत. दरवर्षी चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी एकविरा देवीच्या यात्रेला सुरुवात होते. पहिले 2 दिवस नवस फेडण्यासाठी आणि जावळ काढण्यासाठी हजारो भाविक उपस्थिती लावतात. श्री एकविरा देवी ही जवळजवळ 251 कुळांची कुलस्वामिनी असल्याने महाराष्ट्रासोबतच गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान येथूनही लाखो भाविक या यात्रेला उपस्थिती लावतात. तिसऱ्या दिवशी म्हणजेच यावर्षी 2 एप्रिलला एकविरा देवीचा भव्य रथोत्सव उत्साहात धुळे शहरात पार पडला. 21 फुटी भव्य पितळी रथातून देवीची सजवलेली चांदीची मूर्ती पूर्ण धुळे शहरातून वाजत गाजत जाताना उपस्थित सर्वच भक्तजनांनी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी केली होती. जवळजवळ 12 तास चाललेल्या मिरवणुकीमुळे संपूर्ण धुळे शहर आई एकविरा देवीच्या गजरात न्हाऊन निघाले होते. खरं सांगू, देवीची यात्रा म्हणजे मनोरंजनाची ही मोठी रेलचेल असते. लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच इथे गर्दी करतात. विशेषतः पांझरा नदी पात्रातील उंचच्या उंच पाळणे सगळ्यांचेच आकर्षण ठरत आहेत. या पाळण्यावरील आकर्षक रंगीबेरंगी विद्युत रोषणाई सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. तसेच मंदिर परिसरात देवादिकांचे फोटो, साहित्य, खेळणी, कपडे अशा विविध सामानाच्या दुकानांची आणि विविध खाद्यपदार्थांचीही रेलचेल दिसून येत आहे. एकूणच इथलं वातावरण भक्तिमय आणि उत्साहवर्धक झालेलं आहे. दूर दूरहून येणाऱ्या भक्तजनांसाठी मंदिराच्या आवारात भक्त निवास, मंडप, पिण्याचे पाणी, पंखे, कूलर इत्यादी विविध सुविधा इथे उपलब्ध आहेत. तसेच रोज पहाटे 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत श्री एकविरा मातेच्या दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात आलेले आहे. सो फ्रेंड्स, बघितलं का खानदेशातील धुळ्याची ही प्रसिद्ध एकविरा देवीची यात्रा. 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेचा आनंद घेण्यासाठी आणि एकविरा देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी शक्य झाल्यास आपणही जरूर हजेरी लावा. बोला एकविरा मातेचा उदो 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 उदो. आपल्याला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच अशाच वैविध्यपूर्ण व्हिडिओंसाठी रमल खुणाला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, टेक केअर.